नमस्कार मंडळी, नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हे हॅपी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण गुढीपाडव्याच्या दिवशी देतो, कारण की ते मराठी नवीन वर्ष असतं, तर मराठीत शुभेच्छा दिलेलं चालत आहे. पण हे आपलं काय बोलतो, इंग्लिश नवीन वर्ष आहे, तर त्याच्या इंग्लिश मध्ये दिला तर चालू शकतं. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर गाईज. आणि आज आहे 1 जानेवारी 2026 आणि आजचा दिवस आम्ही कसा, वर्षाचा पहिला दिवस कसा जातोय आणि आम्ही कसा तो स्पेंड करतोय ते आम्ही आज तुम्हाला दाखवणार. असं म्हणतात की वर्षाचा पहिला दिवस जर चांगला गेला तर वर्ष चांगलं जातं. तर बघू हे वर्ष कसं जातंय. तर ह्या वर्षाची जितकी पॉझिटिव्ह होऊ शकते तितकी पॉझिटिव्ह सुरुवात करायची आम्ही ठरवली आज. कारण की 2025 खूप काय बोलू शकतो आपण, सांगू नाही शकत की म्हणजे कसं, म्हणजे चांगलं गेलंय वाईट गेलंय, असं 50-50 गेलंय आमचं 2025. तर त्यामुळे 2026ची खूप पॉझिटिव्ह छान सुरुवात करायची. तर काही आम्ही 31ला पार्टी केलेली नाहीये, काही केलं नाही, घरी होतो, शांत होतो. सो खूप शांततेत हे वर्ष संपवलं आणि तसंच पॉझिटिव्ह नोटवरती हे वर्ष आम्ही सुरूसुद्धा करणार आहोत. तर आजचा 1 जानेवारी 2026 आपण सेलिब्रेट करतो. माहिती नाही हा ब्लॉग कधी, पण 1-2 दिवसातच येऊन जाईल, म्हणून तुम्हाला हॅपी न्यू इयर पण केला आम्ही आत्ताच. तर आपण दिवसाची सुरुवात करूया, चला. येस, सो मी बघितलं असेल गणपती मंदिरात जाऊन आलो आहे आम्ही. गणपती मंदिरात गेलो, लंच केला आणि आत्ता आम्ही चाललो आहे मूवीला. कुठल्या मूवीला चाललं आहे, काय चाललं आहे ते तुम्हाला दाखवतो पुढे. कसं होतं जेवण, कसं होतं जेवण, मला एवढा हात पकडायला लागतो. बॉलचा चायनीज भारी होता. चायनीज भारी होतं. पुढे फर्स्ट टाइम खाल्लंय पॉलचं चायनीज. मी खाल्लंय, मी आधी खाल्लंय. मी फर्स्ट टाइम खाल्लंय, चांगलं होतं. परत येऊ शकतो. आधी माटोंग्याला, तर तेव्हा मी खाल्लंय. पुढे चाललोय मूवी बघायला. सो पॉलचं चायनीज चांगलं होतं, पण मला सर्विस नाही आवडली. सगळे एडे रताळे भरले. काय कोणाचं लक्ष नव्हतं. टाइमपास आम्ही आणायला सांगितलं, प्लेट आम्ही आणायला सांगितली, तेव्हा त्याने आणून दिली. चला, आवाज येत नसेल रस्त्यावर, माईक विचारलं. थिएटरला आलं आहे, थिएटरला आवाज कितपत येतो माहिती नाही, पण मूवी आता आमचा चालू होईल की मी फक्त लिपसिंग करताना दिसते तुम्हाला, मला माहिती नाही. न्यू इयर, न्यू इयर, न्यू इयर, न्यू इयर. पहिलंच वर्ष मूवी बघून काढतोय. पहिलंच वर्ष नाही, वर्षाची सुरुवात. रोज मूवी बघायचा, मग काय नाही. येस, तर आलो आहोत आम्ही घरी. आजचा दिवस कसा होता आमचा, Jan 1 2026चा पहिला दिवस आमचा कसा होता ते आम्ही तुम्हाला दाखवलंच. आम्ही पुरेपूर प्रयत्न केला की आम्ही तुम्हाला दाखवू. काही जास्त, कारण की आज ओंकारला कधी नव्हे ती सुट्टी होती 1 जानेवारीला. तो ज्या प्रोफेशनमध्ये त्याच्यामध्ये मोस्टली तो 31ला पण बिझी असतो आणि त्यामुळे तो 1 तारखेला पण आयदर झोपून काढतो आम्ही दिवस किंवा असं, कारण की कधीच आमच्यात 31ला जास्त पार्टी किंवा असं होत नाही. तसाच ह्या वर्षीचाही नव्हता. 31 आम्ही मस्त, ओंकार घरी आला 10-10:30ला. आम्ही जेवलो, पिक्चर बघितला, विश केलं एकमेकांना आणि आम्ही झोपलो. लेट झोपलो जरा, कारण की मूवी संपवला वगैरे आणि
आणि आज सकाळी जसं तुम्ही बघितलं की आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं स्वामींच्या मठात, पण आज 1 तारीख असल्यामुळे खूप गर्दी होती, खूप लाईन होती. सगळ्यांनी आणि जसा विचार केला होता की नवीन वर्षाची सुरुवात ही देवाच्या आशीर्वादाने करू, तर ऑलमोस्ट सगळीकडेच गर्दी होती. गर्दी होती, पण म्हटली ठीक आहे, असं स्वामींच्या मठात नाही तर आम्ही पार्कातल्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन आलो. आणि देवाचं दर्शन मेन घेतलं. हो, आणि आज 1 तारखेला मूवी रिलीज झाला, त्या मूवीजचे पण काही ग्लिम्स तुम्ही बघितले असेल. तर आत्ता स्पेशली घरी येऊन आम्ही तिथे व्हिडिओ एंड केला नाही, कारण खूप एक तर काळोख झालेला तोपर्यंत, आणि मूवी संपला आणि आम्ही घरी आलो. म्हटलं घरी जाऊनच नीट सविस्तर तुमच्याशी बोलतो. तर आज आम्ही मूवी बघितला. आज 1 जानेवारी 2026 आहे. आजच मूवी रिलीज झाला आणि आज आम्ही तो आत्ता बघून घरी आलो आहे. असं जरा निवांत दिवस होता म्हणून देवाच्या दर्शनाने सुरुवात केली. छान दुपारी लंच केला आम्ही बाहेरच आणि आम्ही मूवी बघायला गेलो. तो असा सॉर्ट ऑफ आजचा आमचा दिवस होता, छान निवांत मस्त असा. आणि मूवीबद्दल बोलायचं झालं तर मूवी आज आम्ही बघायला गेलो क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम. हा मूवी आम्ही बघितला आणि खूप भारी मूवी आहे, खूप उत्तम. मूवीचं म्हणजे असं आम्हाला काही पैसे वगैरे भेटले नाही आहेत मूवीचं प्रमोशन करायला. ओंकार तू असा बोलतोयस की आम्हाला कोणी पैसे नाही दिले, असं आम्ही केवढे मोठे अजून तरी झालं नाही हो, पण कधीच आम्ही कोणी आम्हाला पैसे दिले, सॉरी, पण कधी आम्हाला कोणी पैसे जरी दिले फ्युचर मध्ये जाऊन की तेवढे मोठे युट्यूबर झालो जरी की पैसे देऊन हे बोला, पण जोपर्यंत आम्हाला खरंच ते आवडणार नाही तोपर्यंत आम्ही आवडलं असं करून सांगणार नाही याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. येस, तर सॉरी, आम्ही माईक लावला आता जर व्यवस्थित आवाज येईल म्हणून मगाशी लावला नव्हता. या कंटिन्यू. हा, तर मूवी अशा याच्याबद्दल आहे की आपला जे मराठी भाषेबद्दलचे जे प्रेम आहे त्याच्याबद्दल आहे. आणि आता सध्या असे विषय चालू आहेत आपल्या महाराष्ट्राभर की मराठी भाषा ही कुठे ना कुठेतरी हरवत चाललेली आहे. तर माझं म्हणणं हेच होतं की ती मराठी भाषा जी हरवत चालली आहे त्या पाठी आपणच कुठे ना कुठेतरी पाठी पडतो आहोत. आपणच कारण आहोत आणि त्याबद्दलचाच हा मूवी आहे. हा मूवी नक्की तुम्ही बघा. आणि म्हणजे नॉट जस्ट हा मूवी बघितला म्हणून, त्याच्या आधी ह्या मूवीत सुद्धा आहेत त्या चिन्मयी सुमित, त्या मराठी शाळा आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल ऑलरेडी खूप काम त्यांचं चालू आहे. त्यांचे पॉडकास्ट ऐकल्याच्या नंतर मी खूप रिसर्च केलं. मी स्वतः इंग्रजी माध्यमात शिकली आहे, पण माझं मराठी तितकं मला आवड होती त्या विषयाची म्हणून माझं वाचन आणि त्यातल्या त्यात बरं आहे असं मी म्हणते. पण इंग्रजी माध्यमातली मी स्वतः असल्यामुळे मला कधी कधी असं वाटतं माझं ना धड इंग्लिश खूप छान आहे ना माझं मराठी खूप छान आहे, अशी कुठेतरी मधल्यामध्ये आहे. आणि त्या चिन्मयी सुमिता या मूवीत सुद्धा आहेत त्यांचं काही पॉडकास्ट, आणि त्यांच्या पॉडकास्ट ऐकल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये बोलले होते की सायकोलॉजिकली जेव्हा आपण आपल्या मुलांना मातृभाषेतल्या शाळेत शिकायला टाकतो त्या वयात, जेव्हा ते अगदी आपण म्हणा खेळघर किंवा पहिलीला वगैरे असतात, तेव्हा त्यांना जास्त असं कुठेतरी आपण वेगळ्या ठिकाणी आलोय असं त्यांना वाटत नाही. म्हणजे इंटरचे त्यांचे खूप पॉडकास्ट आहेत, ते तुम्ही नक्की बघा, ऐका, तुम्हाला खूप जास्त क्लिअरिटी येईल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त एक गोष्ट होती की सायकोलॉजिकली प्रूव्हन आहे की जेव्हा मुलं आपल्या मातृभाषेत शिकतात तेव्हा ती जास्त त्यांचा आयक्यू लेवल किंवा त्यांचं शिकण्याची म्हणजे ग्रास्पिंग पॉवर ही त्यांची खूप चांगली होते. सो त्यांचे काही पॉडकास्ट आणि काही रिसर्च केल्यानंतर माझं असं थोडं झालं होतं की आधी असं होतं की नाही इंटरनॅशनल स्कूल्सच चांगल्या किंवा इंग्लिश मिडियम शाळा म्हणजेच एकदम भारी, पण त्यांचे काही एक माझे थोडे विचार बदललेले. आणि आज हा मूवी बघून आल्याच्या नंतर तर तो विचार एकदम पक्का झालाय, कारण की मी स्वतः इंग्रजीमध्ये ओंकार मराठी माध्यमातच तो शिकलाय. पण मला वाटत आज तो खूप उत्तम करतोय, खूप छान करतोय. कोणी त्याला असं विचारत नाही. हा, फक्त इंग्लिश स्पीकिंग, इंग्लिश ही फक्त लँग्वेज आहे. एक पॉइंट नंतर जेव्हा तुमचा मेंदू पूर्णपणे विकसित, तुम्ही कधीही त्याच्यावरती कमांड घेऊ शकता. तुम्ही फ्रेंच, जर्मन आताची माणसं शिकतात की कोणाला शिकत असेल की लोक जाऊन शिकू शकतात. तशीच ती भाषा आहे, पण ती भाषा नंतर जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम होईल म्हणून तुम्ही लहानपणापासूनच त्या एखाद्या मुलाचं
हे करणं, की एक तर ती लहान असते ना, काय कळत नसतं आणि ते एक शाळेत इंग्लिशमध्ये बोलत असतात आणि घरी मराठीत बोलत मराठी असतात. ती मराठी कन्फ्यूज होतात. आपण बोलतो, आपण असा विचार करतो की अरे मराठी माध्यम मध्ये टाकलं तर आपला मुलगा पाठी राहील. हे फक्त इंग्लिशच्या भीतीनेच आहे. आणि त्याचा आणि एक मी आता आणि ह्या गोष्ट अशी व्हिडिओचं पण आहे हे आहे. की जिथे आपण मुलांना इंग्लिश माध्यम मध्ये शिकायला पाठवतो, पण ते इंग्लिश फक्त तिथे शाळेमध्येच बोलतात, पण घरी आल्याच्या नंतर आपण मराठीमध्येच बोलतो. मग ह्या गोष्टीचा आपण विचारच नाही करत की अरे बाबा त्या मुलाच्या डोक्यामध्ये आपण एक्झॅक्टली काय भरवतोय. घरी जर तुम्ही इंग्लिश बोलताय तर गोष्ट वेगळी, तो मुलगा तेवढा कॉन्फिडंटली इंग्लिश बोलेल आणि तो 4 चौघामध्ये त्याच्या मित्रांमध्ये तो मराठी बोलणार, घरामध्ये तो मराठी बोलणार, मोठ्या झाल्याच्या नंतर अजून त्याचा फ्रेंड सर्कल वाढणार, ते मराठी भेटणार. पण इंग्लिश मग तुम्ही इंग्लिश मिडियमला पाठवून केलात काय मग? शेवटी ते पैसे वेस्टच आहे. आणि हे ते मोठे ते इंटरनॅशनल स्कूल ठीक आहे, शिक्षणाच्या हिशोबाने ते तेवढं आहे, ते लोक बिल्ड करतात, पण हे खरंच हे दाखवलेलं आहे की म्हणजे शिक्षण देण्याच्या ह्याच्यामध्ये ते पैसे लुटायची फक्त ही काम आहेत. हे म्हणजे करेक्ट आहे. आणि मूवीच्या एंडला मी अजून एक तुम्ही क्लिप बघाल की त्याच्या एंडला त्यांनी मराठी माणसं जी खूप चांगल्या हुद्द्यावरती किंवा त्यांनी खूप अशा लोकांचे त्यांनी नाव आणि त्यांनी कुठल्या क्षेत्रात नाव कमवलंय असं त्यांनी, आणि त्याच्यामध्ये इतकी नाव आहेत की लास्टला त्यांनी लिहिलं की अजून म्हणजे अनगिनत नावं आहेत की जी इथं आता टाकलं तर वेळ आपल्याला कमी पडेल, की डझंट मॅटर. त्यांना नाही फरक पडला की ते मराठी माध्यमातून शिकून आले तरी पण ते आज तेवढे त्यांच्या क्षेत्रात ज्या कुठल्या क्षेत्रात ते आहेत, तसं पुलंचं वगैरे खूप 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 आहे. वेगवेगळी नावं होती. आणि ते स्मृती आपल्या भारतामध्ये म्हणजे जेवढं मला माहित आहे 7 जणांना भारतरत्न भेटलाय आणि त्या 7 जणांपैकी 6 जण तर आपल्या महाराष्ट्रामधले आहे. तर ते हा महाराष्ट्राचं म्हणजे एवढे आणि सगळे मराठी माध्यमामध्ये शिकलेले आहेत. तर मग हे म्हणजे जे आपण बोलतो ना की नाही मराठी, मी परत त्याच मुद्द्यावरती येऊन सांगतो की आपणच ह्याला कारणीभूत आहोत. आणि हेच म्हणतात ना की सोनारानेच कान टोचलेले बरे, किंवा डोळ्यात अंजन घालण्याची गोष्ट ह्या मूवीने आज केली. आणि जसं मी आधी म्हणाले की मराठी माध्यम की इंग्लिश माध्यम ह्याचे काही मी पॉडकास्ट किंवा चिन्मयी सुमित ह्या खूप म्हणजे त्या ऍक्टर आहेत, त्या एक पब्लिक फिगर आहेत, त्यामुळे त्या ज्या बोलतात ते खूप लोकांपर्यंत इझिली पोहोचतं आणि माझ्यापर्यंत पण त्याच पहिला अप्रोच झाला होता. आणि त्या जसं म्हणाल त्याच्यानंतर मी खूप रिसर्च पण केला की हे खरंच म्हणजे त्या ज्या म्हणाल्या त्यात खरंच तथ्य आहे का, तर खरंच तथ्य आहे. आणि मी स्वतः त्याचं एक्झाम, जसं मी म्हणाले की मी स्वतः इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे पण माझं असं आहे की ना धड माझं इंग्लिशवरती तितकी कमांड आहे, ना धड माझी मराठीवरती तितकी कमांड आहे, असं मला वाटतं. तर हेच सगळं रिझन आहे. आणि काही ते सगळे त्यांचे पॉडकास्ट वगैरे बघितल्याच्या नंतर थोडा एक डिसिजन घेतला की मला जर इन फ्युचर किंवा आम्हाला जर कधी फ्युचरमध्ये मूल झालं तर त्याला मराठी माध्यमातच आम्ही घालणार किंवा मी घालणार, हे माझ्या पुरतं होतं. आधी किंवा डोक्यात विचार चालत होता, पण आज हा मूवी बघितल्याच्या नंतर तो विचार पक्काच होता, पण आज अजून म्हणजे कन्फर्म झालाय की हेच होणार आहे किंवा हेच करायचंय. लेटेस्ट उदाहरण आहे, मला बोलू दे. हेच करायचंय. हे फक्त शिक्कामोर्तब अजून एकदम स्ट्रॉंग पद्धतीने झालंय आणि किंवा ह्या डिसिजन वरती रिग्रेट नाही झालंय की जो डिसिजन आपण घेतलाय तो बरोबर आहे, हे परताळून बघता आलं मला आज हा मूवी बघून. आणि ह्या मूवीचा टेक अवे मी हा घेतलाय. सो मला असं वाटतं वर्षाची सुरुवात ही हेमंत डोमे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. खरंच खूप छान एक वर्षाची सुरुवातच खूप चांगल्या विचारांनी त्यांनी केली आहे की खरंच विचार करण्याजोगी गोष्ट आहे ही. आणि एखाद्याला नवीन वर्षाची सुरुवातच त्या विचाराने होते, कारण की हा टेक अवे मी घेतलाय या मूवी मधनं. आणि लेटेस्ट एक उदाहरण असं बघायला गेलं तर मराठी माध्यमामधून म्हणजे त्या व्यक्तीने, म्हणजे व्यक्ती नाही बोलता येणार, सर बोलेल मी तर त्यांना, आज ते IPS अधिकारी आहेत, ढोणे सर. म्हणजे ते बोलतात ना त्याला की ते शेळी जे घेऊन जातात ना धनगर समाजाचे, मला असं ते वाटतात. पण त्यांनी पूर्ण शिक्षण त्यांचं मराठीमध्येच घेतलं, फक्त एक लँग्वेजचा डिफरन्स झाला की फक्त इंग्लिश, कारण की इंटरव्ह्यू जो IPS IAS अधिकाऱ्यांचा त्यांनी इंग्लिशमध्ये दिला, तर ही फक्त लँग्वेज डिफरन्स झाली, पण पूर्ण शिक्षण त्यांनी मराठी माध्यमामधूनच घेतलंय.
तुम्ही त्यांचा जर इंटरव्ह्यू बघताल तर त्यांनी कुठे कुठे काय काय शिक्षण केले ते मराठी माध्यमामधूनच घेतलंय. आणि असं पण आणखीन एक अजून खूप छान त्या मूवी मध्ये आणि न हो तर ही शिकवण माझ्यासाठी होती की आता जसं ओंकार बोलता बोलता हे बोलले की बघताल, किंवा त्याचं असं कधी कधी होतं की णचा न होतो, तर ही आपली काय काय पोटभाषा किंवा घरातलं तो थोडा घाटा साईडचा आहे. तो मी कोकणातली आहे, जसं त्याच्यात एक आगरी कॅरेक्टर अमय वाघने खूप भारी acting, काम केलं, भारी, खूप भारी. भारी. त्याच्यामध्ये की मी आगरी आहे. न पाणी बोललं तरी त्याने तहान भागते, पाणी बोललं तरी त्याच्याने तहानच भागते. सो न आणि न चा जो आपण अति शहाणपण की ही प्रमाण मराठी आणि ही गावठी मराठी, असं काही नाही. मराठी ही मराठी आणि ह्या आपल्या सगळ्या बोलीभाषा आहेत. बोलीभाषेमध्ये दर कितीतरी मैलावरती आपली मराठी चेंज होते आणि ही त्याची एक गंमत आहे. ही त्या भाषेचा एक तो रॉ पण आहे, तो पण का बदलायचा. खूप जण मला पण जेव्हा मी नवीन युट्यूब सुरू केलं की ओंकार न बोलतो, नाही बोलत, ह्याचं मराठी चांगलं करा का. युट्यूब वरती चांगले व्हिडिओज जे प्रमाण भाषेत बोलतात त्यांचेच असतात. कसे कितीतरी युट्यूबर्स आहेत की ज्यांनी जसं कोकण हार्टेड गेले, तिने कोकणातली मालवणी भाषा बोलूनच ती आज एवढी फेमस झाली आहे, किंवा त्या भाषेवरती प्रेम ती अशी बोलते त्याच्यावरती लोकांना प्रेम वाटलं की अरे किती छान बोलते, म्हणून आज ती इतकी आपले हास्य जत्रे ना सॉरी चला हवा येऊद्यामध्ये ते कोण होते, भारत गणेशपुरे, की जे त्यांच्या साईडची लँग्वेज बोलून ते खूप फेमस झाले. असे खूप सारे लोक आहेत. सो न आणि न डझंट मेक सेन्स. तुम्ही मराठी बोलताय आज हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही न आणि न जे म्हणा नाक लावून जे तुम्ही करता, सो हा मला पण ते, कारण की मी पण थोडा ओंकारला एकदा दोनदा या गोष्टीवरती टोकलेला, पण ह्या मूवीतून मी हाही टेक अवे घेतला की दॅट डझंट न झाला ठीक आहे यार, काय फरक पडतोय. आपल्याला समोरच्याचं म्हणणं करतं, त्याच्या भावना आपल्यापर्यंत तो मराठीत बोलतोय हे खूप महत्वाची गोष्ट आहे. सो बँग ऑन वर्षाची सुरुवात खूप चांगल्या नोटवरती झाली आहे. खूप चांगला सिनेमा मराठी आपल्याला पण बोलतो, मराठी सिनेमे लोक बघायला जात नाही, मराठी बोलत नाही लोक, मराठीला एक अभिजात दर्जा मिळालाय पण त्याचं कितपत आपण रोजच्या आयुष्यात आपण गोष्टी फॉलो करतो ते महत्वाचं आहे सर्वात जास्त. मराठी आपण तर ते खूप महत्वाचं आहे. आणि पण मराठी तेव्हाच आपण जे बोलतो की मराठी बोललं पाहिजे, मराठी आज नष्ट होत चालले मराठी भाषा, मराठी माणूस, तर हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मराठी शाळा खरंच वाचतील. पहिला मराठी शाळांमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी रांगा लागायच्या, ऍडमिशन मिळायची, ज्या चांगल्या मराठी शाळा होऊन गेल्यात, किंवा जे काय आपल्या परिसराच्या 1 किलोमीटरच्या दायऱ्यात पण ज्या खूप जिल्हा परिषदच्या एवढ्या छान शाळा आहेत, ज्यांच्या फीस पण इतक्या नाही आहेत. आता हे जे मोठे शिक्षण आणि यांना ह्याचाच फायदा झाला की त्यांना माहितीये की माणूस समोरचा किती पण मिळेल तरी तो त्याच्या खिशाला चिमटा काढून त्यांच्या मुलाला तो त्या शाळेत टाकणार. हे त्यांना आपणच त्या म्हणतात ते म्हणू शकतो आपणच त्यांना हे असं आपल्या करण्यात भाग पडलं की त्यांच्या एवढ्या फी पॉश सगळे एसी आणि तरच सगळं चांगलं, ह्या सगळ्या आपणच कारणीभूत आहोत त्या सगळ्या गोष्टीसाठी. सो चांगलं शिक्षण ताजं उदाहरण जिथे आपण जे चुकीचं बोलतो आणि चुकीच्या ठिकाणी बोलतो, ताजं उदाहरण म्हणजे मूवी संपला, आम्ही निघत होतो, तर वयस्कर बाई होती आणि तिच्यासोबत तिचा मुलगा आला होता. तर त्या समोरच्या व्यक्तीला म्हणजे तिथे मॅनेजमेंट टीम जी आहे क्लिनिंग वाले, तर तो त्यांना असा विचारत होता की वहां से उतरने को है क्या. तर तू सरळ विचार बघ, त्या साईडून उतरायला आहे का. सिंपल. समोरच्याला कळालं नाही कळालं ती त्याची चुकी, तू तर तुझ्या भाषेमध्ये बोलायला पाहिजे. म्हणजे हे आणखी नोंदणी म्हणतात, आणखी मूवीतच सांगितलंय हे आपली चुकी की आपण भाजी घ्यायला जातो की आपणच सुरुवात करतो की हे भाजी कितने को दिया, कैसे दिया, आणि तेच झालं, मूवी संपल्या. आणि हे माझ्याकडून सुद्धा होतं, ओंकारकडून खूप क्वचित होतं, हे माझ्याकडून सुद्धा होतं. सो हे मला पण एक लर्निंग आहे की
बोललं पाहिजे. म्हणजे असं भरपूर ठिकाणी होतं की आम्ही म्हणजे कधी रेस्टॉरंट मध्ये जातो किंवा काही घ्यायला जातो, तर तन्वी आधीच म्हणजे हिंदीमध्ये बोलते. मग मी मुद्दामून मराठीमध्ये बोलतो आणि महिला पण सांगतो की अगं आपण मराठीमध्ये बोलतो, तू कशाला हिंदीमध्ये बोलते? त्याला कळेल नाही कळतेच नाही तर दुसऱ्याला कोणाला तरी तो घेऊन येईल, त्याला मराठी कळतं. तर हे असं मला वाटतं की आपणच कुठे ना कुठेतरी त्याला कारणीभूत आहोत आणि हेच जर स्टॉप करायचं असेल तर आपल्यालाच मराठी बोललं गेलं पाहिजे. म्हणजे मराठी भाषा ही बोलली गेली पाहिजे. मराठी असं. भाषा बोलली गेली, पण तेच आपण आपल्याच भाषेमध्ये बोलणं गरजेचं नाही आहे. पण आज मूवीचा तेच हे होता की मराठी भाषा आपण बोलतो बोलली गेली पाहिजे. ती अजून पुढच्या पिढीला नष्टच उचलले. पुढच्या पिढीला जर मराठी, तर त्याचं मेन मूळच हे की मराठी शाळात जर पुढे नसतील तर मराठी कशी बोलली जाणार? ती फक्त घरातच बोलली जाणार. मराठी साहित्य नाहीसं होणार, कारण की ते कोण वाचणारच नाही, कारण की कोणाला वाचताच येणार नाही. हाच मेन मुद्दा आहे. सो हे एक अपील आहे आमच्याकडून, ज्या आमची जनरेशन किंवा आमच्या मागची जनरेशन किंवा आता जी जनरेशन ज्यांना मुलं आहेत, मुलं होणार आहेत, आमची जनरेशन ज्यांचं पुढे जाऊन लग्न होणार आहे, मुलं होणार आहे, त्यांनी हा मूवी बघणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि खरंच सिरियसली या गोष्टीचा विचार करणं की हे पुढचं भविष्य आहे, पुढची येणारी पिढी, आणि त्यांनी मराठी माध्यमात शिकणं हे खरंच खूप गरजेचं आहे. तरच मराठी टिकेल, मराठी बोलली जाईल आणि मराठी साहित्य हे पुढे आपण वाचू शकतो. तर येस, असा होता अख्खा आमचा मूवी रिव्ह्यू. सो हा पहिला वर्षाचा पहिला दिवसाचा ब्लॉग पेक्षा हा मूवी रिव्ह्यूचा, कारण की आम्हाला खरंच खूप आवडला मूवी, खरंच खूप आवडला. तुम्ही नक्की जाऊन हेमंत ढोमे, तुम्ही खरंच खूप भारी काम केलेलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला हा मूवी करून मी वर्षाच्या सुरुवातीला टीम आणि पूर्ण टीम, आणि वर्षाच्या सुरुवातीलाच हा मूवी रिलीज करून तर अजून भारी आहे की एक वर्षाची सुरुवातच ह्या विचार करायला तुम्ही भाग पडलेत की काय कराय भविष्य पुढचा, हा वर्षाचा हा सुरुवात आहे, आत्ताच विचार करा की पुढचं हे आपलं काय असणार आहे, म्हणजे पुढचं मराठीचं भविष्य काय असणार आहे, आणि ही पुढची पिढी ठरवणार आहे. त्यासाठी पुढच्या पिढीला तुम्ही मराठी माध्यमात घालणं का गरजेचं आहे ते. आणि असा होता हा आमचा अख्खा पहिला दिवस या वर्षाचा, 1 जानेवारी 2026 चा हा व्लॉग होता. आणि असाच पहिल्याच दिवशी आम्ही व्लॉगला सुरुवात केली, त्यामुळे ह्या वर्षात असेच खूप सारे वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळे व्लॉग्स, काही आता आम्ही असं एक नवीन डिस्कवर केलं की असं कुठचा मूवी आम्ही बघून आलो तर त्याचा पण एक रिव्ह्यू सेशन आम्ही करायचं सुरू करणार आहोत की तो आम्हाला कसा आवडला, त्यात आमचा काय टेकअवे होता, काय आवडलं काय नाही आवडलं, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस आम्ही करायचं असं विचार आमचा चाललाय. तर ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा की ते रिव्ह्यूज तुम्हाला आमचे बघायला आवडतील का, आम्ही ज्या मूव्हीजला जाऊ त्या मूव्हीजचे. म्हणजे हा नवीन एक सुरुवात, नवीन वर्षाची ही नवीन सुरुवात असू शकते. रिव्ह्यू व्हिडिओज घेऊन येऊ शकते. आम्हाला जास्त टेक्निकल नॉलेज नाही, पण एक कंझ्युमर म्हणून किंवा एक प्रेक्षक म्हणून कितपत तो मूवी आम्हाला भावला, त्यातला आम्हाला काय कळलं हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो तुमच्याशी. आणि जो आम्ही आज केला, आणखी आम्हाला खरंच खूप आवडला. न आवडण्यासारख्या मूवीत काहीच नव्हतं, अजिबात बोर झालेलं नाहीये. स्पेशली मला मेन्शन करायला अमेय वाघ खूप छान, म्हणजे मूवी असं खूप भारी काम, जसं ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला सांगतोय की ह्या मूवीमध्ये मराठी भाषेचं असं महत्व सांगितलेलं आहे, पण त्याच्यासोबत असा कंटाळा तुम्हाला येणार नाही. या मूवीमध्ये हसायच्या पण गोष्टी आहेत आणि सिरियस पण गोष्टी आहेत, तर ह्या मूवीचा कंटाळा असा येणार नाही. मराठी भाषेचं महत्व सांगताना कुठच्याही दुसऱ्या भाषेला कमी लेखलेलं नाहीये, हेही खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे ही ह्या मूवी मधली. आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून कोणालाही, कोणाच्याही भावना न दुखावता आपला मुद्दा कसा मांडू शकतो ह्याचं हे खूप करेक्ट एक्झाम्पल आहे. सो तुम्ही मूवी नक्की बघा. आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही संपवतो. तन्वी आणि ओमकार चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. वर्षाची सुरुवातच आम्ही छान व्लॉग केली आहे, तर असेच ह्या वर्षात मस्त मस्त व्लॉग्स तुम्हाला दिसणार आहेत. आणि या वर्षात आम्ही मॅनिफेस्ट केलं की ह्या वर्षात 2024 मध्ये सिल्वर प्ले बटन आपल्या चॅनलचं हे येणार आहे, हे मी मॅनिफेस्ट केलंय आणि हे तुमच्यामुळे शक्य होणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.
भाव